बघ मराठी शिकला पोरगा रील बनवून. काय होतंय काय होतंय? थंडी आहे भाई, खूप थंडी आहे. गुड मॉर्निंग. सकाळ झाले आणि सकाळचे 10 वाजलेत आणि दुसरा दिवस आहे आज. आता 4 वाजता चेकआउट करायचं, पण त्याच्या आधी मला 2 रील किंवा एखादी रील कॉमेडी रील शूट करायचे. रात्री खूप थंडी होती पण काय नाही, मस्त की चादर वगैरे होते आणि झोपायला मस्त बेड वगैरे पण चांगलं दिलं आहे. रात्रीचं जेवण खूप उरलंय, म्हणजे आम्ही 3 किलो बिर्याणी मागवलेली. 3 किलो मधली एक किलोच बिर्याणी खाल्ली फक्त. 2 किलो बिर्याणी बाकी आहे. अरे थांब ना, फोटो काढतो थांब ना. हे बघा या लोकांचं चालू आहे बघा काय. तुला दिसला ना निशाणा, तुला दिसला ना. भाई भाई भाई, एका गाण्यावरती फक्त डान्स करण्याची रील बनवण्यासाठी भाई मला वाटतं 1 तास लागला एका गाण्यासाठी. आणि भाई अजून आम्हाला ती रील म्हणजे आले चांगले आले, पण 19-20 एक इकडे बघतोय एक तिकडे बघतोय. तर मी पण चुकलोय, पण चांगले आले. आला का परत एकदा ते काय होतं हँड साइन ब्रो. ते मॅथमॅटिक्स कर ना एकदा. 12 गुणिले 12 किती? 12 गुणिले 12 किती? 144. 12 किती? 12 के 12 के 12.
काय होतंय काय होतंय थंडी आहे भाई, खूप थंडी आहे. थंडी आणि तरी पाण्यामध्ये जायची मजा वेगळी आहे. इथे नाही, इथं कुल्फी झाली आमची सर्वांची. थंडी आहे तरी पण पोरांमध्ये लय गरमी आहे. भाई जे लोक ग्रुपने येतात ना विलाला आणि ते फुल कोऑर्डिनेट रील बनवतात ना भाई, सल्यूट त्यांना. मस्त रूम आहे एकदम पद्धतशीर. मला हे आता सिलिंग खूप आवडला. मस्त एकदम एकदम वुडन सारखा फिनिश. मस्त रूम आहे फॅमिलीसाठी. आता स्विमिंग पूलमधली मजा मस्ती झाली, रील वगैरे काढले, व्हिडिओ काढले. आता एडिटिंगला लय वेळ लागणार आहे. काय माहिती हा व्लॉग कधी येईल, उशिराच येईल. आता फक्त इथले एक इंडोरमधले रील आहेत, दोन होत आहेत की बघू. एक झाली तरी चांगलं आहे, पण प्रयत्न तर दोन्हीचा करू. आता वाजले 2:30 आणि आम्हाला 4 वाजता निघायचं आहे. 1.5 तासामध्ये काय होतं काय माहिती. जे लोक सगळे ग्रुपने येतात ना पिकनिक करायला किंवा विलामध्ये, आणि ते लोक जे रील शूट करतात ना भाई, एकत्र नाचतात वगैरे, त्या लोकांना भाई कसं जमतं काय माहिती. आम्ही एकत्र करायचं म्हटलं तर आम्हाला जमतच नाही. इकडं करतोय तिकडे करतोय, सगळं ऐकतच नाही कोण कोणाचं काय. पण ते लोक जे असतात ना ते प्रॉपर बोलतात ना, एकदम इंस्टाग्रामचे हे असतात, किडे असतात रील बिल बनवण्यासाठी. आम्ही तसं नाही, आम्ही मजा मस्ती पण करतो, रील पण करतो, सगळं करतो. एकदम मस्त व्ह्यू दिसतोय, मस्त एकदम. आणि इथं किल्ले दिसतात, किल्ले सगळं एकदम व्यवस्थित करून ठेवलं. सामान विमान सगळं उचललंय, साफ वगैरे करून ठेवलेलं आहे. आणि आता निघायचंय. किचन बिचन एकदम भांडी बिंडी धुतली, सगळं साफ केलं. आता निघायचंय, कारण की असंच घाण ठेवून कुठे जाणार. आणि ते लोक पण हेल्प करतात, म्हणजे ते मोस्टली तेच करतात, पण आपण आलं तर आपणच करायचं. असं नाही की पैसे दिले म्हणून काही. पण त्यांनी पण हेल्प वगैरे केली, त्यांनी पण क्लीन वगैरे केलं. आणि त्याचं लक्ष असतं. आपण दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये आहेत, त्यांचं कॅमेरे वगैरे आहेत. कुठे काय माहिती 2 ना म्हणून म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये आपण जर राहतोय तर त्यांचं लक्ष असणार. ऑब्वियस कॅमेरे वगैरे लावलेत, त्यामुळे एक बोलतात ना एकदम डिसेंट आहे, स्टे आहे. फॅमिलीसोबत तुम्ही येऊ शकता, भारी आहे. एकदा या, मित्रांसोबत पण या. परत झाली तयारी निघायची. आता शेवटचे फक्त 5-6 मिनटं बाकी आहेत आणि लोकांचा अजून फोटोशूट चालू आहे. काय मी माझे झाले फोटो काढून. मराठी शिकला पोरगा रील बनून. आमची एक रील झाली भाई, फायनली शूट झाली. मनीषनी सगळ्यांच्या मागं लागून हे भाई शूट करायचे, रील करायचे. झाली शेवटी एक रील शूट झाली आता. आणि त्या रील इंस्टावरती तुम्हाला मला वाटतंय व्हिडिओच्या आधी बघायला भेटतील. तर इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा. इन्स्ट्रुमेंटल अक्षय कॉमेडी रील येत राहतील आणि असंच छोटे मोठे ब्लॉग पण येतील. मला वाटत नाही जास्त आता मी शूट करेन व्हिडिओ वगैरे, कारण की जानेवारीमध्ये एक्झाम आहे. डिसेंबरमध्ये गेलो फिरायला तर मग जानेवारीमध्ये एक्झामचा प्रॉब्लेम होईल आणि जॉबला पण थोडंसं ॲडजस्ट करायला लागेल. त्यामुळे जास्त शूट वगैरे होणार नाही. जसं मी बोललो होतं की मी कवितेचा व्हिडिओ टाकेन. कवितेचा व्हिडिओ अजून मी सध्या तरी एकच अपडेट देऊ शकतो की आला तर लेट येईल, पण एवढं खरं. इकडे आजूबाजूला लोक शेतातली कामं करतात, गवत वगैरे कापतायत. आणि हा जो विला आहे ना, ह्याच्या डिटेल्स मी जर कोणाला हवे असेल मला इंस्टाग्रामला DM करा किंवा कुठल्या पण रीलमध्ये कमेंट करा. मी त्याला DMमध्ये या विलाच्या डिटेल्स पाठवेन. मस्त विला आहे. आम्हाला पर पर्सन 1000 रुपये पडला आणि जेवण वगैरे आम्ही आमचं आणलं. पण 1000 रुपयेमध्ये आम्हाला 2 बेडरूम भेटले, म्हणजे मोठे आहेत. आणि आम्ही 10 जण एकाच खालच्या रूममध्ये झोपलो. एवढे रूम मोठे आहेत. 3 टॉयलेट बाथरूम आहेत आणि शॉवर आहे, हीटर आपला गिझर आहे, स्विमिंग पूल आहे आणि ते किचन वगैरे सगळं आहे. डिटेल्स मी कोणाला हवे असतील तर त्यांनी मला कमेंट करा, रीलमध्ये कमेंट करा, मेसेज करा किंवा काही करा. तुम्हाला मी डिटेल्स पाठवून देईन. आणि चांगला विला आहे, पनवेलजवळ, मोरबेच्या अलीकडे आहे थोडासा, कुठे चिंचवलीमध्ये. आणि आजूबाजूला मस्त परिसर आहे ना, गाड्यांचा गोंगाट आहे ना काय. अशाच ठिकाणी तर यायचं असतं भाई. कधीतरी प्लॅन असे पण करायचे असतात, नाहीतर रोज ट्रेकिंगचं झालं, गाड्या फिरवा कुठे, असे पण प्लॅन करायचे असतात. आता गाड्या रेडी झालेल्या आहेत. मी सामान आधीच बिगेत भरून गाडी रेडी करून ठेवली. गट्टूने घेतली नवीन गाडी. आता त्याच्या गाडीची पहिली ट्रिप इथेच झाली.
आता निघू आणि सध्या तरी हा ब्लॉगचा एंड आहे. आता भेटू आपण डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.